कोणत्या भगवाननी आपल्याला हे आदेश दिलेले आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जाऊन अशा प्रकारचा उद्रेक करायचा? तुम्ही आपल्याला शिवभक्त म्हणणारे लोक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातही त्या दर्गाला त्यांनी कधी हात लावले नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की मुसलमानांच्या ते धार्मिक पुस्तक असू द्या, कुराण शरीफ असू द्या किंवा मशिदीसाठी जागा पाहिजे, तर त्यांनी काय काय केलेले आहे हे इतिहास मला माहीत आहे. पण आपल्याला स्वतःला छत्रपती म्हणणारे आणि शिवभक्त म्हणणारे लोकांना बहुतेक ते विसरले असेल. तर छत्रपती संभाजी महाराजने मला एक पुस्तक दिली होती शाहू महाराजांच्या बाबतीत, आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हे वाचा, कारण शाहू महाराज कशा प्रकारे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं. मी ते पुस्तक वाचलेली आहे. मी पुस्तक त्यांना परत पाठवणार आहे की मला सगळं माहीत आहे की शाहू महाराज कशा प्रकारे सर्वांच्या बाबतीत विचार करत होते. बहुतेक तुम्ही विसरला असेल आणि आता वेळ आलेली आहे तुम्ही पुन्हा ते पुस्तक वाचा. दुसरा म्हणजे जे काही संघटना कोल्हापूरचे हे आहे की नाही, इम्तियाज जलीलने कोल्हापूरला यायलाच नको पाहिजे का? ते का या देश माझा नाही आहे, या राज्य माझा नाही आहे का? तुम्ही कोण मला थांबवण्यासाठी? उसने नक्की मी कोल्हापूरला जाणार, कारण तुम्ही आमच्या मशिदीमध्ये घुसलेले आहोत. तुम्ही गोरगरीब मुसलमानांना त्यांच्या घरामध्ये घुसून टार्गेट केलेलं आहे. मग आम्ही त्यांना जाऊन सांत्वना देणार का नाही, त्यांना धीर देणार का नाही? नक्की मी जाणार. पण पोलिसांनी विनंती केली होती की साहेब खूप व्होलेटाईल सिच्युएशन आहे, थोडंसं टेन्शन आहे, आपण नाही आले तर माझी जबाबदारी आहे एक जबाबदार नागरिक म्हणून की आता वेळ नाही आहे, पण मी नक्की जाणार आहे. तुम्ही काही करावं, मला कोणीही थांबवू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांचं फेल्युअर आहे का गृहमंत्री म्हणून? काय आहे की देवेंद्र फडणवीस नाही, पूर्ण सरकार याच्यासाठी जबाबदार आहे. आणि जे सत्तेमध्ये लोक आहे, छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर ते मुस्लिम समाजाचा आहे. 2-2 तास उन्हामध्ये उभे राहून त्यांना मतदान केलं. त्यांना माहित नाही होतं की 2 महिन्यानंतरच त्यांचा मुलगा अशा प्रकारचे लाठी काठी पत्थर आणि तलवार घेऊन अशा प्रकारचा उद्रेक तिथे मचवणार आहे करके. तर जे सत्तेमध्ये बसलेले आहे, काय देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित नाही का की आपल्याकडे काही IB नावाची एक हे संस्था आहे, इंटेलिजन्स ब्युरो, CID आहे, पोलिसांचा मोठा नेटवर्क असतं. इतकं सारे लोक पुण्याहून दौंड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर इथून येतात आणि आपल्याला काही माहित नाही. आणि घटना घडल्यानंतर 3-4 दिवसानंतर तुम्ही तिथे जाणार, आम्ही कारवाई करणार, याला अरेस्ट करणार. त्यावेळी का नाही केलं तुम्ही? मग कशाला? कोणीतरी जबाबदार असायला पाहिजे ना. ते SP ला सस्पेंड करा, ज्या ठिकाणी जे पोलीसवाले होते त्यांना सस्पेंड करा, काहीतरी कारवाई करा ना, दाखवण्यासाठी की नाही आम्ही प्रामाणिक आहे. जे कोणी अशा प्रकारचे कृत्य करणार आहे आम्ही त्याच्या विरोधात जाणार आहे, सक्त कारवाई करणार आहे. आणि म्हणजे सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट हे आहे की छत्रपती शाहू महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कुणाचे वंशज म्हणता तुम्ही याचं नेतृत्व करता. आणि ज्या दिवशी संभाजी महाराज हे सगळं करत होते तर शाहू महाराज कुठे बसले होते का? त्याच दिवशी आले नाही. आणि 3 दिवसानंतर ते तिथे गावात जाऊन लोकांना भेटून असं नाही करायचं, शांत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहे. म्हणजे कोण याच्यासाठी जबाबदार असायला पाहिजे ना? म्हणजे बेटा